चला तर मंडळी, आज तुम्ही इथे बघू शकता, बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की ही आहे नागवेलीची पाने। मुलाला वरती पाठवलं आणि तांबूल बनवण्यासाठी मी त्याच्याकडनं इथे पानं तोडून घेतली, भरपूर सारी तोडली, शेजारच्या ताईंना सुद्धा दिली, कारण माझ्या इथे लावलेल्या या नागवेलीच्या वेलीवर भरभरून पानं आलेली होती। म्हटलं चला आज आता नवरात्रीमध्ये आपण सर्वजण याचा फायदा घेऊया। मग काय केले, मी मुलाकडनं पानं तोडून घेतली, तोडलेली पानं स्वच्छ अशी धुवून घेतली। धुतल्यानंतर ही पानं आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे, त्यावरचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि मस्त देवीच्या प्रसादासाठी चांगला सुगंधी असा आपल्याला इथे तांबूल बनवायचा आहे, ज्याच्याशिवाय देवीचा प्रसाद हा अपूर्णच असतो। माझ्या व्हिडिओला थोडासा उशीर झाला, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आलेला होता, नाही तर 2 दिवसापूर्वीच हा व्हिडिओ तुमच्या सेवेत हजर झाला असता, पण असो। चला आता मी काय करते आहे, माझ्या मुलाला सांगितलं, पानं धुवून चांगली सुकवून म्हणजे कोरडी करून झालेली आहे, त्याला सांगितलं की मला त्याची देठं जी आहेत ना ती अशी अशी कापून दे, कारण खूप लांब लांब देठं आलेली आहेत आणि पानं सुद्धा खूप छान आहेत बरं। घरी लावलेली ही वेली आहे ना, असं वाटतच नाही की खरंच आपण घरी लावलेली ही पानं असतील, म्हणून अगदी मोठे मोठे पानं आलेले होते। तर मुलाची ते पानाची देठं काढून झाली तर लगेच माझ्या मदतीला आला। मी काय केलं, गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 1 मोठी वाटी भरून बडीसोप घातलेली आहे, 1 इंच भर ज्येष्ठ मधाची काडी घातली, 3 विलायची घातलेल्या आहेत, सोबतच 5-6 आपल्याला इथे घालायच्या आहेत लवंगा, त्यानंतर 2 चमचे धना डाळ घालायची आहे। याने मस्त असा म्हणजे कोरडापणा पण येतो आणि चवही छान लागते। ज्येष्ठ मधाची काडी नसेल, जर पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर 3 ते 4 चमचे मी इथे खोबरा किस घेतलेला आहे, जो ड्राय कोकोनट असतो तो। आता याला मंद आचेवर चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे याचं मॉइश्चर काढायचं आहे, जो ओलसरपणा असतो ना तो पूर्णपणे निघाला पाहिजे। आता बऱ्यापैकी याचा ओलसरपणा पूर्णपणे निघालेला आहे, तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे असंच थंड होऊ देऊया। तोपर्यंत काय करूया की जी आपण देठं काढून ठेवलेली पानं होती ना, तर ती घेऊया, त्याला असं तोडायचं, अशा पद्धतीने मस्त असे तोडून घ्यायचे। हवं तर तुम्ही कैचीनेही त्याला कापू शकता, पण ठीक आहे, असं जरी तुम्ही तोडून टाकले ना मिक्सरमध्ये तर तरी सुद्धा ते छान बारीक होतात। त्यानंतर आता एवढ्या पानांसाठी मी इथे जवळपास 23-24 पानं घेतलेली होती, तर एवढा चुना घेतलाय मी, 1 पाव चमचा समजा, तर तेवढा चुना याला पुरेसा होतो आणि तेवढाच मी इथे कात घेतलेला आहे। आता कात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे, पानांच्या साईजप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता मी इथे 3 चमचे पावडर सुपारी घेतलेली आहे, बारीक क्रश केलेली असली ती सुद्धा चालते, पण अशी बारीक मला पावडर मिळाली तर मी ती घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला गोडीसाठी खडी साखर घालायची आहे, नसेल तर साधी साखर घातली तरी सुद्धा चालते। त्यानंतर भाजलेलं सर्व साहित्य घालायचं आहे, जे पूर्णपणे थंड झालेलं आहे। सोबतच घालूया 2 चमचे गुलकंद, गुलकंदाने सुद्धा खूप छान फ्लेवर येतो आणि पानाची मिठास वाढते आणि एक सुगंधही येतो, त्याला एक अरोमा येतो। त्यानंतर मी इथे अगदी 2च काड्या आसमान ताऱ्याच्या घालते आहे, असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालते। बस मग काय, मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं, जसं अशा पद्धतीचं ते एकदम असं बारीक झालं पाहिजे। तुम्ही इथे बघू शकता छान असा सुगंध येतोय, खरंच ना खूप छान असा इथे आपला म्हणजे तांबूल जो आहे किंवा मुखवास जो आहे, आज आपण त्याला तांबूलच म्हणूया, कारण आज आपण देवीच्या प्रसादासाठी हा तांबूल बनवलेला आहे। तर याला काय करायचं, एका ताटामध्ये असं पसरवून घ्यायचं आणि 2-3 घंट्यासाठी फॅनच्या हवेत किंवा नॉर्मल असं उन्हामध्ये याला सुकवून घ्यायचं। तयार झाला तुमचा देवीच्या प्रसादासाठी लागणारा तांबूल किंवा पानाचा विडा। नक्की ट्राय करा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला मुळीच विसरू नका। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। मग काय, तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा।